पहिलं उदाहरण, जर 10, 20, x आणि 40 प्रमाणात असतील तर x ची किंमत किती? पहा मी तुम्हाला सांगितले 4 संख्या प्रमाणात आहेत पहा या ठिकाणी 10, 20, x आणि 40. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार मी सांगितलं होतं. म्हणजे 40 गुणिले 10 बरोबर 20 गुणिले x 20x आलं ते. आता हे झाले गुणाकार नाही केला तरी पण चालेल. आता 20 जे आहे ते x ला गुणिले तिकडे भागिले होतील, इकडे फक्त x राहील. 10 1 10, 10 2 20, 2 ने 40 ला भाग द्या, इथं उत्तर आले 20. x ची किंमत आली 20. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. आता आपण दुसरा एक्झाम्पल पाहूया. पहा आई व मुलगा यांच्या वयांचं गुणोत्तर 2:1 आहे. पहा आई आणि मुलगा यांच्या वयांचं गुणोत्तर किती आहे? 2:1 आहे. आजचं गुणोत्तर, आजची वय. आता 4 वर्षापूर्वी हे जे गुणोत्तर होतं हे 9:4 होतं, हे लक्षात घ्या. आता हे उदाहरण एक्स पद्धत वापरून पण सोडवता येतं. मी दुसरी मेथड तुम्हाला सांगतो. पहा इथे दोघांमध्ये फरक आहे 1चा, इथे दोघांमध्ये फरक आहे 5चा, हे लक्षात घ्या. हा फरक आपण समान करून घेऊया. मग काय करूया? 1 चे 5 करूया. 5 ने 1 ला गुणा, हे काम सोपं जाईल जरा. मग ही आजची वय बदलतील, आता नवीन आजचे वय, नवीन आजचं वय काय होईल? 5 ने जर गुणलं तर 5 2 10 आणि 5 1 5. आता या ठिकाणी पहा इथे 1चा फरक होता, आता इथे सुद्धा पहा 9:4 इथं 5चा फरक आहे. आता हा जो 1चा फरक आहे, हा 1चा फरक म्हणजेच काय? हा 1 भाग म्हणजे 4 वर्ष. हा 1 भाग म्हणजे 4 वर्ष. आता या ठिकाणी पहा आईचं जे आजचं वय आहे ते मिळालेलं आहे आपल्याला 10 भाग, आणि म्हणून 10 गुणिले 4 येईल, 10 चोक 40 वर्ष. तर अशा प्रकारे आपण हे उत्तर काढू शकतो. किंवा आईचं आजचं वय 2x माना, मुलाचं x माना. 4 वर्षापूर्वीचं त्यांचं गुणोत्तर दिले 9:4, त्यातून 4 कमी करा, ते गुणोत्तर घ्यायचं. दोन्ही गुणोत्तर या ठिकाणी समान येतील. त्याप्रमाणे पुढे आपण तिरकस गुणाकार करून x ची व्हॅल्यू काढून पुढे ते आन्सर्स काढू शकतो. ही पण एक मेथड आहे, परंतु मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगितली. चला एक्झाम्पल नंबर 3 पाहूया. पहा 1.5 वर्षाचे 4.5 महिन्यांशी गुणोत्तर किती? पहा वरती 1.5 वर्ष अंशामध्ये लिहा आणि खाली 4.5 महिने. आता या दोन्ही राशी समान पाहिजे. एक तर दोघांचे महिने करून घ्या किंवा दोघांचे वर्ष करून घ्या. आपण काय करूया? वरती महिने करूया, ते सोपं जाईल. 1.5 वर्षाचे महिने आले 18 आणि खाली 4.5 महिने म्हणजे 4.5 घ्या, 4.5 घ्या. आता दोन्ही महिने आले, लिहिण्याची गरज नाही. 4.5 आणि 4.5 9 होतात, म्हणजे काय 4.5 चोक 18 आणि 4.5 1 4.5, 4 1 गुणोत्तर येईल आपलं. 4 1. इथे बऱ्याच वेळेला ऑप्शन 1 4 पण असतो, बरेचसे जण कन्फ्यूज होतात. परंतु सुरुवातीला 1.5 वर्ष शब्द आले, मग 1.5 वर्ष अंशामध्ये येईल, 4 अंशामध्ये येतील, 4 सुरुवातीला येतील, हे लक्षात घ्या. पहा हेच उदाहरण थोडंसं इथे जर दशांश चिन्ह असेल, हा भाग द्यायचा जरी नाही कळलं दशांश चिन्ह तुम्ही कॅन्सल करू शकता. वरती 1 0 टाकायचं, 180 होतील, खाली 45 येतील. 45 ने 180 ला भाग द्या, 45 चोक, तरी तेच उत्तर येईल. अशी पण एक पद्धत आहे. कोणतंही पण कॅल्क्युलेशन घ्या, आन्सर मिळून जाईल. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहूया. पहा 2 संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळवली आणि लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. तर लहान संख्या कोणती? मोठी संख्या 8च्या पटीमध्ये आहे आणि लहान संख्या 5च्या पटीमध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे लहान संख्या 5च्या पटीत आहेत, त्यामुळे आपल्याला काढायची लहान संख्या. या सगळ्या पर्यायामधील 4ही संख्या 5च्या पटीमध्ये दिलेल्या आहेत. मग आपण काय करूया? पर्यायांच्या आधारे उदाहरण सोडवता येतं, एक्स पद्धतीने पण उदाहरण सोडवता येतं. आपण पर्यायांचा आपण वापर करूया. तर आधी समजा मी घेतले 15, तर उदाहरणातील 8 प्रमाणे जाऊया आपण. पहा 2 संख्यांचं गुणोत्तर 8:5 आहे.
आता आपण ही लहान संख्या घेतली आहे, मोठ्या संख्येत 8 मिळवले. आता मोठी संख्या 8च्या पटीमध्ये आहे, ती अजून आपल्याला मिळाली नाहीये. आणि लहान संख्येतून 5 वजा केले तर आता या ठिकाणी पहा, लहान संख्येतून आपल्याला 5 वजा करायचे. लहान संख्या 15 आहे, त्यातून 5 वजा केले तर ती आली 10. बरोबर आहे. मोठी संख्या 8च्या पटीमध्ये आहे, आपल्याला भाग काढले पाहिजेत. लहान संख्या 5च्या पटीमध्ये आहे, ती घेतली मी 15. 5 त्रिक 15 म्हणून 1 भाग बरोबर 3. 1 भाग बरोबर 3. मग मोठी संख्या जर 8 भाग आहे, मोठी संख्या जर 8च्या पटीमध्ये आहे, तर मोठी संख्या होईल 8 त्रिक 24 हे 3. 8 गुणिले 3 करा. मोठी संख्या होईल 8 गुणिले 3 24. लहान संख्या घेतली 15. हे लक्षात घ्या. आता आपल्याला टॅली करायचंय. मोठ्या संख्येत 8 मिळवले, 24 मध्ये 8 मिळवा 32 झाले. आणि लहान संख्येतून 5 वजा केले 10 आले. तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. 32 10च्या दुप्पट नाहीत. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हा पहिला पर्याय चुकीचा आहे, हे लक्षात घ्या. आता आपण चौथा घेऊया. तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या पद्धतीने. पहा, जर आता चौथा पर्याय घेतला, लहान संख्या 45. पाचच्या पटीमध्ये आहे. पहा, लहान संख्या 5च्या पटीमध्ये आहे. 5 9 45 म्हणून 1 भाग बरोबर 9. हे लक्षात घ्या. आता मोठी संख्या काढूया. मोठी संख्या 8च्या पटीमध्ये आहे, म्हणजेच आपल्याला करावं लागेल 8 गुणिले 9. 8 भाग आहे ती, 1 भाग म्हणजे 9. 8 भाग आहे ती, 8 9 72 आली. आपल्याला लहान संख्या पण आहे आपल्याकडे, मोठी संख्या पण आहे. आता आपण काय करूया पहा, उदाहरणातील अटीमध्ये संख्या बसतात का ते पाहूया. मोठ्या संख्येत 8 मिळवले, 72 मध्ये 8 मिळवले झाले 80. आणि लहान संख्येतून 5 वजा केले. लहान संख्या 45 आहे, 5 वजा केले तर 40 येतील. तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. पहा, 80 40च्या दुप्पट आहेत. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. हे उदाहरणातील अटीमध्ये बसतं. असं प्रत्येक पर्याय चेक करायचा, थोडं लॉजिक वापरायचं. 15 वापरून आलं नाही उत्तर म्हणून मी डायरेक्ट चौथा पर्याय घेतला. तर असं पण सोडू शकता किंवा एक्स मेथडने पण सोडवता येतं. उदाहरण क्रमांक 5, 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती. आता पहा, डेकालिटर आणि डेसिलिटर यांचा संबंध आहे. पहा, मी दशमान परिमाणे या ठिकाणी एक तक्ता दिलाय तुम्हाला, आपण त्याचा वापर करणार आहोत. 2.7 डेकालिटर 45 डेसिलिटर यांचं गुणोत्तर हे आपल्याला ते विचारात घ्यायचंय. पहा, 2.7 डेकालिटर होतं. 2.7 डेकालिटर आणि 45 डेसिलिटर, या दोघांचं गुणोत्तर घ्यायचंय आपल्याला. पहा, आता आपण या दशमान परिमाणांचा आपण विचार करणार आहोत. याच्या आधारे कसं सोडवायचंय पहा. आपण इथला दशांश चिन्ह जो आहे ना तो कॅन्सल करूया, डेकाचं रूपांतर डेसी मध्ये करूया. पहा, आता इथे डेकालिटर दिसत आहेत. पहा, आपल्याला हे डेकालिटर हे डेसिलिटर. आता डेकाचे डेसी करायचे असतील ना तर पहा, 1 2 2 घरे आपण उजवीकडे जातोय, म्हणून हे दशांश चिन्ह आपल्याला काय करायचंय, 2 घरे उजवीकडे द्यायचे. आता 2.7 आपण अशी लिहिणार आहे. हे 2 घरे उजवीकडे जाणार आहे, म्हणजे काय, आता हे 27 आहेत ना, इथे दशांश चिन्ह, हे एक घर, हे दुसरं घर, म्हणजे 270 डेसिलिटर होते. आणि खालचे डेसिलिटर आहे तसेच ठेवा 45. आता आपण काय करूया, 9 ने भाग देऊया. 9 5 45, 9 त्रिक 27, 30/5 आले. 5 7 30. आता 0 इथं, 5 1 5 5 7 30, 6 1 उत्तर आलं आपलं. पहा, एकास 2 रुपये, थोडी प्रिंटिंग मिस्टेक असेल. पहा, इथे 1.2 रुपये असा असेल. 1.2 रुपये म्हणजेच 120 पैसे, आणि त्याचं गुणोत्तर 60 पैशाची घ्यायचे आपल्याला. 120/60 होतील. 0 0 गेला, 6 1 6 6 2 12, 2 1 गुणोत्तर येईल. पहा, आपले पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. आता उदाहरण क्रमांक 7 पाहूया. 3 किलोग्रॅम आणि 15 ग्रॅम. 3 किलोग्रॅम
आणि 15 ग्रॅम यांचं गुणोत्तर घ्यायचे. दोघांचे युनिट सेम पाहिजे. किलोग्रॅमचे ग्रॅम करूया. 3 किलोग्रॅमचे 3000 ग्रॅम, खाली 15 ग्रॅम, भाग देऊया. 15 एके 15, 15 दुने 30, हे 2 शून्य आहे तसेच ठेवून द्या. 201 उत्तर येईन आपलं. पर्याय क्रमांक 3. एकाच 200 पण आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की ते विद्यार्थी कन्फ्यूज होतात. जे सुरुवातीला असेल 3 किलोग्रॅमचं 15 ग्रॅमशी गुणोत्तर घ्यायचं. 3 किलोग्रॅम अंशामध्ये येईल, 15 ग्रॅम छेदामध्ये येईल. चला उदाहरण क्रमांक 8 पाहूया आपण. उदाहरण क्रमांक 8. आता 13 चौकटीच्या ठिकाणी आपण x मानूया. पुढे 104/72. अशा प्रकारचे 2 गुणोत्तर यात समान आहेत. मी तुम्हाला सांगितलं अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार, बरोबर आहे. म्हणजेच काय, या दोघांचा गुणाकार येईल x गुणिले 104 आणि 13 गुणिले 72 येतील. आता आपल्याला x काढायचा आहे ना, तर 104 इथे भागिले होतील. 13 गुणिले 72 छेद 104. 13 8 104 आणि 8 9 72. पाढे पाठ पाहिजे ते बास फक्त. 9 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 2. चला आता आपण 9वं उदाहरण पाहूया. अतुल व अभय यांचे वजन अनुक्रमे 30 किलोग्रॅम 42 ग्रॅम दिले. 30 किलोग्रॅम 42 किलोग्रॅम. हे किलोग्रॅम आपण नाही लिहिलं तरी चालेल, कारण दोन्ही पण किलोग्रॅम मध्येच आहेत. अशा वेळी लिहिण्याची गरज नाही. हे वजनाचं गुणोत्तर घेतलंय मी. पुढे उंची पण दिली 75 आणि 105. तर त्यांचं वजन व उंची प्रमाणात आहेत का असा प्रश्न विचारलाय. म्हणजे वजनाचं गुणोत्तर काढूया, उंचीचं काढूया. दोन्ही गुणोत्तरे जर समान मिळाली तर समजून घ्यायचे ते प्रमाणात आहेत. दोन्ही गुणोत्तरे समान नाही मिळाली तर प्रमाणात नाही. तर चला आता इथे भाग जाईल. 6चा भाग जातो पहा. 6 पंचे 30, 6 सत्ते 42. 5 7 5 7 गुणोत्तर आलं. आता आपण उंची पाहूया. 75 आणि 105. 15चा भाग जाईल पाहिजे. 15 5 75 आणि 15 7 105. हे पहा दोन्ही गुणोत्तरे समान आले. 5/7 5/7. आणि म्हणून आपण असे म्हणू शकतो की त्यांचे वजन आणि उंची प्रमाणात आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. उदाहरण क्रमांक 10. प्रमोद व दीपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर. आजच्या वयांचं गुणोत्तर दिले 3/4. आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 5/6 होईल. तर प्रमोदचे आजचे वय किती? आपण एक्स मेथडने उदाहरण सोडूया. प्रत्येक वेळेला यापूर्वीच्या मला असं वाटतं उदाहरण क्रमांक 2 मध्ये मी तुम्हाला एक वेगळी मेथड वापरली होती, परंतु ती मेथड प्रत्येक वेळेला प्रत्येक उदाहरणामध्ये लागू होईल असं नाही. तर आपण या ठिकाणी एक्स पद्धतीचा वापर करून मी तुम्हाला उदाहरण सोडून दाखवतो. पण आजच्या वयांचं गुणोत्तर आधी आपण विचारात घेऊया. आजची वये त्याचं प्रमाण दिलंय 3/4. आता या ठिकाणी हे जे आजची वय आहेत ही प्रमोद आणि दीपक यांची आजची वय दिलेली. आता प्रमोदचं वय 3च्या पटीमध्ये, दीपकचं वय 4च्या पटीमध्ये असेल. ही समानपट आपण एक्स मानूया. समानपट एक्स मानू. मग प्रमोदचे आजचे वय होईल 3x. प्रमोदचे आजचे वय बरोबर 3x वर्ष आणि दीपकचे आजचे वय 4 ला x जोडा 4x वर्ष. प्रमोदचं 3x वर्ष, दीपकचं 4x वर्ष. परीक्षेला सगळं काही लिहित बसण्याची गरज नाही. आजची वय फक्त आज शब्द टाकायचा. 3x 4x प्रमोद आणि दीपक साठी लिहून टाकायचं. आता 8 वर्षानंतरचा विचार करूया आपण. 8 वर्षांनी वय किती होणार आहे? प्रमोद होईल. प्रमोदचं आजचं वय किती आहे? ते 3x आहे. त्यात 8 मिळवायचे. 3x अधिक 8 वर्ष. 3x अधिक 8 वर्ष. आणि दीपक किती आहे? आज दीपक आहे 4x वर्ष. त्याच्यामध्ये 8 मिळवा. 4x अधिक 8 वर्ष झाली. बरोबर. 8 वर्षांनी वयांचं गुणोत्तर 5/6 होते. मग आता हे गुणोत्तर घेऊया. 3x अधिक 8 छेद 4x अधिक 8. कारण 8 वर्षानंतरचं गुणोत्तर घेतलं आपण, पण ते दिले आपल्याला प्रत्यक्षात 5/6 उदाहरणामध्ये.
बस तिरकस गुणाकार करायचा, उत्तर मिळून जाईल आपल्याला. पहा 6 ने जर आपण इथे गुणलं, 6 18x अधिक 6 8 48 बरोबर 5 चोक 20x अधिक 5 8 40. x एका बाजूला घेऊया. आता 18x लहान आहे 20x पेक्षा. 18 20 मधून जर वजा केले तर 2x येतील. 40 इकडे वजा करा, 48 मधून 40 गेले 8 आले, आणि म्हणून x बरोबर 2x ला इकडे गुणिले, त्याला इकडे भागिले करा, 8 भागिले 2 येईल 4. x ची किंमत आली 4. आता प्रश्न काय विचारलाय ते पाहूया आपण. तर प्रमोदचं आजचं वय विचारले. प्रमोदचं आजचं वय माहिती आहे आपल्याला 3x. मग x ला फक्त 3 ने गुणायचे. प्रमोदचे आजचे वय मिळून जाईल आपल्याला. प्रमोदचे आजचे वय किती? 3x बरोबर 3 गुणिले x ची किंमत मिळाली 4 आपल्याला, बरोबर 12 वर्ष प्रमोदचं आपल्याला आजचं वय मिळून जाईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. चला उदाहरण क्रमांक 11 पाहूया आपण. ए आणि बी यांच्या पगारांचं गुणोत्तर 4:3 दिलेलं आहे. ए आणि बी पगारांचं गुणोत्तर दिले 4:3. बी आणि सी यांचं दिले 2:3. एच आणि बीचं 4:3. बी व सीचं 2:3. बी व सीचं 2:3. अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर दिले. पुढे सीचा पगार दिलाय 720, त्यावरून एचा काढायचा. याचा विचार आपण नंतर करूया. जर असे 2 गुणोत्तर दिले तर ती समान करून घ्यायची. ती समान करण्यासाठी काय करायचे? या 2 ने काय करायचं? या दोघांना गुणा, आणि या 3 ने दोघांना गुणायचं. बस साधं सोपं काम आहे. आधी आपण 2 ने या दोघांना गुणूया. 2 चोक 8 2 त्रिक 6. आता 3 ने या दोघांना गुणायचं. 3 दुने 6 आले तर ऑलरेडी. 3 त्रिक 9. पहा हे समान झाले गुणोत्तरे. ए झाला 8 भाग, बी झाला 6 भाग, सी झाला 9 भाग. आता आपण सीच्या पगाराचा विचार करूया. सीचा पगार 720. सी बरोबर 720 रुपये पगार आहे, पण प्रत्यक्षात सी आहे 9 भाग. म्हणजे काय? 9 भाग बरोबर 720, आणि म्हणून 1 भाग बरोबर, 1 भागाची व्हॅल्यू काढून घ्या. 720 ला या 9 ने भागायचं, बरोबर 80. म्हणजे 1 भागाची किंमत आली 80. हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. एचा पगार किती? ए चे भाग आहेत 8 बरोबर, आणि म्हणून आपण एचा पगार काढू शकतो. तोंडी काढता येईल. 8 8 64 640 उत्तर येईल. पहा 640 पर्याय क्रमांक 3 आहे. आणि म्हणून एचा पगार बरोबर, ए आहे 8 भाग बरोबर 8 गुणिले 80 करा, बरोबर 640 उत्तर मिळून जाईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. आता आपण उदाहरण क्रमांक 12 पाहूया. 1040 रुपये ए बी व सी यांना 1/3 1/2 1/4 या प्रमाणामध्ये वाटलेले आहेत. तर बी ला ए पेक्षा किती रुपये जास्त मिळतील? अशा पद्धतीचे हे उदाहरण आहे. 1040 रुपयाचे वाटप आहे सगळ्यांच्या मध्ये. आता आधी आपण काय करूया? प्रमाण समान करून घ्या. जर अपूर्णांक आले तर एलसीएम काढायचा, लसावी काढायचा. 3 2 4 चा लसावी. मी तुम्हाला यापूर्वी शॉर्टकट मेथड सांगितली. लसावीची मोठ्या संख्येचा पाडा मोजायचा, जिथे लहान 2 संख्येने भाग जाईल तो लसावी असतो. 4 एके 4 4 दुनी 8 4 त्रिक 12. 12 ला या दोघांनी भाग जातो, 12 येईल लसावी आपला. आता आपण भाग काढून घेऊया. एचा भाग किती? 3 चोक 12 मग 4 एके 4 बेस सखे 12 मग 6 एके 6. 6 ने 1 ला गुणला आपण. 4 त्रिक 12 म्हणजे 3 ने 1 ला गुणायचं. 3 एके 3. हे झालं प्रमाण. 4 6 3. आता या प्रमाणात 1040 वाटलेले तिघांच्या मध्ये. याला एक्स जोडा किंवा नाही जोडला तरी चालतो. 1 भाग मिळतो आपला. 6 4 10 3 13. 13 ने 1040 ला भाग दिला का आपल्याला 1 भागाची व्हॅल्यू मिळेल, किंवा 1 जोडला तरी एक्स ची व्हॅल्यू मिळेल. एक्स म्हणजेच 1 भाग. 1 भाग बरोबर 1040 भागिले 13. 3 7 91 13 8 104 80 उत्तर येईल आपलं. 1 भाग बरोबर 80 झालं. आपल्याला प्रश्न काय विचारलाय पहा. बी ला ए पेक्षा किती रुपये जास्त मिळतात? आता आपण बी आणि ए दोघांची व्हॅल्यू काढूया. पहा बी चा वाटा काढूया आपण. आता बी चे किती भाग आहेत? 6 भाग आहेत. 6 गुणिले 80 करावं लागेल. 480 उत्तर येईल. आता आपण ए काढूया. ए चे भाग आहेत 4. 4 गुणिले 80 होईल 8 चोक 32 320.
दोघांची वजाबाकी करा, आपल्याला उत्तर मिळून जाईल. ए ला किती रुपये, बी ला किती रुपये जास्त मिळतात. पहा 0 160 उत्तर येईल. पहा पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. उदाहरण क्रमांक 13 पाहूया आपण. उदाहरण क्रमांक 13 काय दिले पहा. 3 भावंडांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्षे दिलेली आहे. आजच्या वयांची बेरीज तिघांची. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचं गुणोत्तर दिले. 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 1 2 3. 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले 1 2 3 गुणोत्तर दिलेले आपल्याला. याच्यावरून आपण 10 वर्षापूर्वीची वय काढू शकतो. 10 ही समानपट आपण एक्स मानली तर पहिल्याचं वय होईल एक्स, त्याच्यानंतर दुसऱ्याचं होईल 2x, तिसऱ्याचं होईल 3x वर्ष. 10 वर्षापूर्वी. पण आपल्याला बेरीज मात्र आजची दिली. बेरीज कधीची दिली, आजची दिली 42 वर्ष. मग यांचं आपण 10 वर्षापासूनच आजचं वय काढूया आपण. आणि म्हणून आजची वय बरोबर आजची वय किती येतील, याचं येईल हे 10 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे याच्यात आजचं जर काढायचं असेल त्याच्यामध्ये 10 मिळवावे लागतील. x + 10 अधिक याचं आजचं किती 2x + 10. तिघांची बेरीज करणार आहोत आपण. याचं आजचं किती 3x + 10. कारण आजच्या वयांची बेरीज 42 दिली आणि म्हणून मी तिघांची बेरीज मांडली. इथं सोडवायचं फार सोपं आहे, तोंडी पण करता येतं, पण त्याला थोडी प्रॅक्टिस लागते. पहा 1 हे 3x झाले, 3x आणि 3 6x झाले. 6x अधिक आता संख्या किती आहे पहा 10 10 20 आणि 10 30 बरोबर 42. आणि म्हणून 6x बरोबर 30 इकडे वजा करा आणि म्हणून x बरोबर 6 ने ते भाग दिला. 6 × 2 = 12. x ची किंमत आली 2. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर सर्वात लहान भावाचे आजचं वय काढायचंय आपल्याला. इथं हे आजची वय आहेत. सर्वात लहान भाऊ म्हणजे हा 1 म्हणजे फक्त x म्हणजे x ची व्हॅल्यू आली आपल्याला 2. सॉरी हे 10 वर्षापूर्वीच आहे. आजचं वय जे आहे ना लहान भावाचं ते x + 10 आहे. म्हणजेच काय 2 + 10 उत्तर येईल आपलं बरोबर 12 वर्ष. पर्याय क्रमांक 4 येईल आपलं उत्तर. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. उदाहरण क्रमांक 14 पहा. इथे फार सोपा आहे उदाहरण 232. फक्त तिरकस गुणाकार आपल्याला जमला पाहिजे. या ठिकाणी चौकटीच्या ठिकाणी आपण x मानूया. चौकटीची किंमत काढायची. x बरोबर ही पुन्हा स्टेप लिहिण्याची गरज नाही, परीक्षेला डायरेक्ट लिहिता येतं. याच्या अपोजिटला जो नंबर आहे ना त्याने या दोघांच्या गुणाकाराला फक्त भाग द्यायचा आहे. 232 × 21 छेद हे 203. आता पहा इथे 21 ला 3 ने भाग जातो, 7 ने जातो, बी इथे 3 ने जातो पण खाली नाही जात कारण 3 आणि 2 5 होतात. 3 ची कसोटी माहिती पाहिजे आपल्याला. 7 ने देऊन पाहूया. 7 × 1 = 21, 7 × 2 = 14, 6 उरले 7 × 9 = 63. ज्या अर्थी इथे 29 आलेत ना 29 ने इथे भाग जात असला पाहिजे. बरोबर आहे. कारण इथे पूर्णांकात उत्तर दिलेत म्हणजे 100% 29 ने भाग जातो. मी इथे एकक स्थानी 2 आलाय ना तर 9 8 72, 72च्या एकक स्थानी 2 येतो. मग इथे आपण 29चा पाडा पाठ नसेल तर लॉजिक वापरू शकतात. पुन्हा चेक करून पहा तुम्हाला 232 मिळतील. 29 8. आता 8 × 3 = 24 उत्तर आलं. म्हणजे x ची किंमत आली 24. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं. आता उदाहरण क्रमांक 15 पाहूया आपण. पहा x आणि y चं प्रमाण दिलंय आपल्याला 3:5. पुढे y आणि z चं प्रमाण दिलंय 4:6. तर आपल्याला प्रश्न विचारलाय x is to z. x आणि z चं प्रमाण काढायचंय. हे प्रमाण समान करून घ्यायचे. आपण यापूर्वी पण पाहिले. 4 ने काय करायचं वरती गुणा, 5 ने खाली गुणा, काम होऊन जाईल. 4 × 3 = 12, 4 × 5 = 20. पुढे पहा 5 × 4 = 20. हे 20 ऑलरेडी आलेत कॉमन हा नंबर. आणि 5 × 6 = 30. आता आपल्याला या ठिकाणी भाग पण देता येईल म्हणजे प्रमाण छोटं होईल. 10 15 2चा भाग देऊया. बेसक 12 इथे आले, बे 10 20. आता इथे आले
15. आता पुढे भाग जाणार नाही एका समान संख्येने. आपले प्रमाण फायनल झालं 6, 10, 15. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय ते पाहूया. x:z करायचं आहे आपल्याला. हा x आणि हा z असेल. x:z म्हणजे 6/15. 3 दुने 6, 3 5 15. 2/5 उत्तर पाहिजे आपलं. पर्याय क्रमांक 4. चला उदाहरण क्रमांक 16 पाहूया. 24 मिनिटांचं 72 सेकंदाशी गुणोत्तर काढायचे. 24 मिनिट अंशामध्ये येतील आणि खाली 72 सेकंद येतील छेदामध्ये. एक तर मिनिटाचे वरती सेकंद करा किंवा खाली सेकंदाचे मिनिट करा, पण सेम म्हणजे समान राशी पाहिजे आपल्याला. तर वरती सेकंद करायचे असेल तर 60 ने गुणावं लागेल. खाली मिनिट करायचे असतील तर 72 ला 60 ने भाग द्यावा लागेल. हे लक्षात घ्या, म्हणजे याची मिनिट होतील. पहा आता 60 ने जर भाग दिला तर पहा 6 10 60 आणि वरती 6 1 6 6 2 12. 12/10 म्हणजे 1.2. आता वरती आले 24 मिनिट, खाली आले 1.2 मिनिट. पहा आता इथे दशांश चिन्ह आपण कॅन्सल करू शकतो. वरती येतील मग 240. 1 0 वाढवावं लागतो. खाली 12. 12 2 24 म्हणजे वरती आले 20, खाली आला 1 आणि 0 घ्या. 20च 1 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3. पहा एकाच 20 पण आहे उलट, हे लक्षात घ्या. इथं जर आपली मांडणी चुकली, पहिली संख्या नेहमी अंशामध्ये, दुसरी छेदामध्ये. त्यामुळे आपल्याला विचारले काय ते फार महत्वाचं असं, त्याप्रमाणे मांडणी करायची असते. उदाहरण क्रमांक 17 पाहूया आपण. जॉन व महम्मद यांच्या वयांची बेरीज दिली आपल्याला 25 वर्ष. जॉन व महम्मदच्या वयांची बेरीज पहा. जॉन आणि महम्मद यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष. पुढे महम्मद व गोविंद यांच्या वयांची बेरीज 35 वर्ष. महम्मद व गोविंद यांच्या वयांची बेरीज 35 वर्ष. जॉन व गोविंद यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष. तर जॉन आणि गोविंद यांच्या वयांचे गुणोत्तर किती? जॉन व गोविंदच्या वयांचं गुणोत्तर म्हणजे आपल्याला जॉनचं वय माहिती पाहिजे, गोविंदचं माहिती पाहिजे. हे वय माहिती असेल तर आपण गुणोत्तर काढू शकतो. जॉन आणि गोविंद पहा आता लक्षात घ्या. जॉन आणि गोविंदची बेरीज दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी 30 वर्ष. आता पहिल्या 2 समीकरणांचा विचार केला तर पाहिजे जॉन आणि इथं गोविंद एम समान आलाय, म्हणून या पहिल्या दोघांची फक्त बेरीज करा, आपलं काम सोपं होईल. कारण का आपल्याला जॉन आणि गोविंदचं समीकरण मिळालं आणि जॉन आणि गोविंदची बेरीज आपल्याकडे आहे. पहिल्या दोघांची जर आपण बेरीज केली तर पहा जे प्लस जी आणि हा एम 2 वेळा आहे म्हणजे 2m लिहू शकतो आपण. उजवीकडची बेरीज पहा 40 आणि 20 60 आली. आता या दोघांची बेरीज माहिती आहे आपल्याला किती येते, जे प्लस जी 30 आहे. मग इथे आपण 30 टाकूया बरोबर 2m 60. हे 30 इकडे वजा होतील, 60 वजा 30 30 येतील म्हणजे 2m ची किंमत आली 30. 2m ची किंमत किती आली? 30 आली. मग एका m ची किंमत किती आली? 15 आली. 2 इकडे भागिले होतील, बस m मिळाला आपल्याला. पहा आता m ची व्हॅल्यू 15 मिळाली आपल्याला. ही व्हॅल्यू आपण समीकरण इथे 1 मध्ये टाकली तर आपल्याला जे मिळून जाईल. आणि म्हणून जे बरोबर पहा 15 इकडे वजा करा, 25 मधून 15 गेले 10 म्हणजे जे ची किंमत आली 10 बरोबर आहे. 10 वर्ष. आता याचप्रमाणे आपण m ची किंमत इथे टाका. m किती आहे? 15 आहे. आता इथे उत्तर 35 आहे म्हणजे तोंडी काढते जीची व्हॅल्यू 20 येणार आहे. किंवा 15 इकडे वजा करा, जीची व्हॅल्यू आली 20. जे म्हणजे जॉन, जी म्हणजे गोविंद. आपल्याला काय विचारले? जॉन आणि गोविंद यांच्या वयांचं गुणोत्तर. जॉन शब्द सुरुवातीला आलाय 10 अंशामध्ये येतील, गोविंद 20 तो छेदामध्ये जाईल, एकाच 2 गुणोत्तर येईल. काळजीपूर्वक काळ करायचं असेल 2च 1 पण आहे पाहिजे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. परीक्षे दृष्टीने खूप महत्वाची एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओमध्ये घेतली. महत्वाच्या काही चांगल्या ट्रिक्स मी तुम्हाला समजून सांगितल्या. मला पूर्ण खात्री हे एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी नक्की मदत करतील. तर चॅनलवरती नवीन असाल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.